हॅलो गाईज, तर आज आम्ही गेलो होतो मच्छी पकडायला. ॲक्च्युली मला काहीच नव्हतं माहिती. ही लहान मुलं जिथे जिथे घेऊन जात होती तिथे तिथे त्यांच्या मागे मी जात होतो. वर्धन होता आणि त्याचे सगळे मित्रमैत्रिणी होते. त्यांच्यासोबतच आम्ही निघालो. इतका छान व्ह्यू होता. एकदम जंगलातून रस्ता होता. खूपच भारी वाटत होतं. पाय वाटच होती. खूपच भारी वाटत होतं. फायनली पाणी दिसलं. त्याच्यानंतर इथे तर नव्हती पकडायची, थोडं पुढे जायचं होतं. मग फायनली आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलो. इथे आलो आणि इथे ना जरा पाण्याला प्रवाह जास्तच होता. तर तरीसुद्धा मुलांनी पाण्यामध्ये उतरण्यासाठी सुरुवात केली आणि ते लोकं पोहायला लागले. कारण की त्यांना सवय होती. ते लोकं इथलेच आहेत, सो त्यांना सगळं माहिती आहे. त्याच्यानंतर यूट्यूबवर बघून आम्ही हे बाटलीचा प्रयोग केला होता. पण पाण्याचा प्रवाह इतका होता की आमची बॉटलच वाहून गेली. तरीसुद्धा आम्ही नाराज न होता मुलं सगळी पोहायला लागली आणि आम्ही तिथली एक दुसरी बॉटल उचलली आणि त्याच्यापासून दुसरं एक बनवलं. आणि इथे बायका कपडे धुवायलासुद्धा येतात. इतका छान असा व्ह्यू होता ना, खूपच भारी वाटत होतं. थोडेसे त्या दुसऱ्या बॉटलमध्ये आम्हाला छोटे छोटे मासे मिळाले. विचार केला की फिश टँकमध्ये सोडूयात का, म्हणून आम्ही थोडेसे पकडले होते. त्याच्यानंतर वर्धनने गरी घेतली आणि तो गरी टाकत होता. पण गरीने पण त्याला एकसुद्धा मासा मिळाला नाही. सगळी मुलं इतकी मस्त पोहायला लागली होती आणि इतकी मजा करत होती. पण मला 2 दिवस अगोदर ताप येऊन गेला होता, सो मी पाण्यामध्ये नाही उतरलो. आणि इथला नेचर इतका सुंदर होता ना, खूपच भारी वातावरण होतं, एकदम भारी वाटत होतं. तर मच्छी तर आम्हाला नाहीच भेटली. ती एकदम छोटी छोटी काही मिळाली होती. पण वर्धन आमचा हार नव्हता मानत. तो खूप एकदम जिद्दीने मच्छी पकडत होता. पण मग आम्ही विचार केला आता घरी जाऊयात आणि तेवढ्यात ना पावसाचं वातावरणसुद्धा झालं. मग आम्ही विचार केला चला आता डायरेक्ट घरीच जाऊयात. मग आम्ही घराकडे निघालो. थँक्स फॉर वॉचिंग.